तर सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण नागपंचमी या सणाविषयी माहिती बघूया। व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, कमेंट सुद्धा करा आणि हो सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। अशाच नवनवीन किचन टिप, हेल्थ टिप, ब्युटी टिप्स आणि नवनवीन रेसिपी बघण्याकरिता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नागपंचमी या सणाविषयी माहिती। नागपंचमी फेस्टिवल इन्फॉर्मेशन इन मराठी। नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला श्रावण शुक्ल पंचमी साजरा केला जातो। या दिवशी सर्पदेवतेची म्हणजेच नागाची पूजा केली जाते। नागपंचमी हा सण का साजरा केला जातो याबद्दल आपण माहिती बघूया। मान्यता अशी आहे की सर्पदेवता विषारी असूनही माणसाचे रक्षण करतात। यम, शेषनाग, वासुकी, तक्षक यासारख्या नागांची पूजा करून त्यांच्या कोपापासून संरक्षण मिळते अशी श्रद्धा आहे। या दिवशी नागोबा किंवा नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते आणि दूध, हळद, कुंकू, फुले, दुर्वा, लाह्या, साखर इत्यादी अर्पण केलं जातं। नागपंचमीच्या दिवशी केला जाणारा नैवेद्य म्हणजेच प्रसाद। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पद्धत असते आणि वेगवेगळे नैवेद्य असतात। तर हा प्रमुख नैवेद्याचा प्रकार आहे, आपण बघूया। नागपंचमीला तांदूळाचा वापर न करता आणि लोखंडाच्या वस्तू टाळून केलेले पदार्थ नैवेद्य म्हणून दिले जातात। पिठाचे पारंपरिक पदार्थ याला खूप महत्त्व असते। नैवेद्याच्या पारंपरिक रेसिपी बघूया। गव्हाच्या पिठाचे काणवले, तळलेले सापाच्या आकृतीतले गोड पिठाचे पदार्थ, गव्हाच्या पिठाचे काणवले ही रेसिपी मी माझ्या सेकंड चॅनल मराठी किचन विथ मनीषा या चॅनलवर अपलोड केलेली आहे। तुम्हाला बघायची असल्यास तुम्ही नक्की बघू शकता। साजूक तुपातील गव्हाची खीर, माझ्या सेकंड चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, तुम्ही नक्की माझ्या सेकंड चॅनलला भेट देऊ शकता। तर साजूक तुपातील गव्हाची खीर ही रेसिपी सुद्धा मी उद्या अपलोड करणार आहे, तुम्ही बघू शकता। ढेप्याचे वडे, पिठाचे वडे, लाह्या व गूळ, साखर, लाह्या, शेंगदाणे मिश्रण, साखर फुटाणे, तांदळाविना उकडीचे मोदक, गहू किंवा नाचणीच्या पिठाचे केले जातात, म्हणजे तांदूळ अवॉइड केला जातो। साखरपाडे किंवा मग शेव, गोड, शंकरपाळी असे पदार्थ केले जातात। पुरणाचे काणवले, पुडाच्या पोळ्या किंवा हे सर्व पदार्थ जे आहे विना गॅसवर किंवा मग तवा न वापरता केले जातात। सजलेले दूध व तूप, सजलेले म्हणजे छान असे डेकोरेटिव्ह करून गार्निशिंग करून वगैरे केलेलं दूध आणि तूप, दुर्वा आणि गोड दूध अर्पण। महत्त्वाच्या टिप्स फॉर सेलिब्रेटिंग नागपंचमी। नागाची पूजा जमिनीवर किंवा मग भिंतीवर चित्रे काढून केली जाते।
हळद कुंकवाने नागाचं चित्रण काढणं शुभ मानलं जातं. तांदूळ, लोखंड आणि कुरकुरीत तळलेले पदार्थ टाळावेत. काही भागात तवा वापरणं सुद्धा टाळतात. बऱ्याचशा ठिकाणी झाडू सुद्धा वापरणं टाळतात. किंवा मग कैची, चाकू असे जे म्हणजे ज्या वस्तू असतात त्या या दिवशी वापरणं काही भागात अवॉइड करतात. पिठाचे कानवले किंवा सापाच्या आकृतीतील पदार्थ बनवले जातात आणि हे सर्व पदार्थ वाफेवर शिजवूनच खाल्ले जातात. लहान मुलाला नागपंचमीच्या दिवशी साखरपुड्याने खाऊ घातले जातात. त्यांना सर्पबाधा होऊ नये हा यामागील उद्देश असतो. सापाच्या दिवशी नांगर चालवू नये किंवा मग खोदकाम करू नये, कारण त्यात नागाचे वास्तव्य असल्याची श्रद्धा असते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी या दिवशी शेतीचे काम बंद असतात. सर्पदेवतेची नावाने घरासमोर किंवा मग अंगणात रांगोळीने सापाची रचना केली जाते. तर या सर्पदेवतेची पूजा करण्यासाठी कोणते साहित्य आवश्यक आहे ते आपण बघूया. नागदेवतेचं चित्र किंवा मग प्रतिमा, दूध, साखर, तूप, हळद, कुंकू, अक्षता, फुले, दुर्वा, लाह्या, साखरपुटाणे, गोड नैवेद्य, संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुमचा वेळ खूप अमूल्य आहे आणि तो वेळ तुम्ही माझा व्हिडिओ बघण्यासाठी दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशाच प्रकारे नेहमी सहकार्य करा. नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन किचन टिप्स आणि नवनवीन रेसिपी बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणे पूर्णपणे फ्री असते, पण तुमच्या सबस्क्राईब करण्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं. लाईक करा. लाईक करण्यामुळे, शेअर करण्यामुळे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत सुद्धा नक्की शेअर करा. तर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्थ राहा, स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा. हसणे पूर्णपणे फ्री असते, त्यामुळे आपण हसले पाहिजे आपल्या तब्येतीसाठी. थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल सुपर फूड हॅक्स बाय मनीषा. आय होप की तुम्हाला या व्हिडिओतील टिप्स नक्कीच आवडल्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही सूचना असतील तर त्या सुद्धा सांगा आणि तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायच्या असतील त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे मी त्याप्रमाणे रेसिपी बनवून अपलोड करू शकेल. तर बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.